दोन किंवा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येतात आणि त्यात एक स्वर मिसळला जातो तेव्हा जोडाक्षर होते. आणि जोड शब्द कसा होतो? जोड शब्द कसा होतो? याच्यामध्ये दोन व्यंजन वगैरे असं काही नाही आहे, लक्षात घ्या. आता या जोडाक्षरामध्ये आपण जी शब्द घेतली होती, कसे तन्मय नावाचा शब्द बघा, त्यामध्ये असं एखादा शब्द असते की ते जोडाक्षर आहे, बरं आहे का. सत्कार शब्द बघा, सत्कार. आणि काय काय शब्द आले ते शुभम? अक्षर, बरोबर आहे. अक्षर हे जोडाक्षर आहे की नाही? आहे. आता जोडाक्षर अजून भरपूर आपल्याला लिहिता येतील. जोडून आलेले अक्षर बघा, इथं दोन व्यंजन प्रथम एकत्र आहे, त्यात एक स्वर आहे. न अधिक म अधिक अ आहे का? इथं सांगा त अधिक क अधिक आ. इथं क अधिक षटकोंश अधिक अ, म्हणजे दोन व्यंजन प्रथम एकत्र आहे त्या शब्दांमध्ये आणि एक व्यंजन एक स्वर आहे, म्हणजे त्याला काय म्हणायचं? जोडाक्षर. म्हणजे ही सगळी जी आहेत ती काय आहेत? जोडाक्षर आहेत. येतं लक्षात? अजून भरपूर आहेत बघा. आता माझं नाव सुद्धा बघा, निवृत्ती, हे जोडाक्षर आहे का जोड शब्द आहे? आता काही जणांना अजून जोड शब्द म्हणजे काय माहित नाही. जोड शब्द म्हणजे काय की त्या शब्दाला चिकटून आलेला दुसरा शब्द. आता आपण काय म्हणतो, काय पाहुणं आमच्या घरी जरा चहा पाणी वगैरे काहीतरी पिऊन जावा की, चहा पाणी. बघा, नुसतं चहा हा एक स्वतंत्र शब्द होईल, नुसतं चहा एक स्वतंत्र शब्द आहे. पण चहा पाणी तो चिकटून आला, जोडून आला. तर बघा, सगळ्यांनी आगळ पगळ बसा, आगळ पगळ कसं बसा? आगळ पगळ बसा. जोडून आलं. अंतरून पांघरून जोडून आलं है ना. आणि त्याच्या एका पेपरमध्ये एक प्रश्न आला होता बघा, दाना पोटा असा आहे का रे? आहे ना. किंवा दाना पाणी असं पण आहे बघा. तर हे जोडून आलं म्हणायचं, याला म्हणायचं जोड शब्द म्हणायचं. येते का लक्षात? बघा, जोड शब्द हा शब्द याची व्याख्या वेगळी होते आणि जोडाक्षर जो आहे याची व्याख्या वेगळी होते. लक्षात आलं का? जोड शब्द म्हणजे जोडून आलेला शब्द. आपण भरपूर असं म्हणतो बघा, कपडा लत्ता, दडूत कपडा असं म्हणतोय ना. दडूत कपडा हा शब्द जोड शब्द येणार आणि कपडा लत्ता म्हणलं की जोडाक्षर मध्ये मोडते. कारण लत्ता तला तर जोडलं तुम्ही, म्हणजे त्या शब्दामध्ये एक जोडाक्षर आहे. तसा तो जोड शब्द म्हणून सुद्धा वापरता येतो, मल्टिपल म्हणून वापरता येतो. येते लक्षात? जोडाक्षर आणि जोड शब्द यात फरक राहील लक्षात? अलग लक्षात? ते वर्णमालेमध्ये सांगायचं राहून गेलो होतं अनावधान, मग इथं ते संदर्भ आला म्हणून सांगतोय. आणि यानं तो मगाशी प्रश्न मला विचारला. येते का लक्षात? समजलं शुभम? हा, तो प्रश्न काय होता? वाच प्रश्न, वाच पटकन. काय प्रश्न होता तो? की अयोग्य जोड शब्द ओळखा असा प्रश्न होता, बरोबर आहे का? अयोग्य जोड शब्द ओळखा. आणि मग ते शब्द काय काय होते सांग बघू. हा, दाना पाणी, ठीक आहे. अजून दाना पाणी आणि पाऊस पाणी, पाऊस पाणी. अजून जुना पुराणा, जुना पुराणा. आणि नरक, बरोबर आहे, नरक. असे 4 शब्द होते. अबकड अ ब क आणि ड. सांगा आता अयोग्य शब्द ओळखा. नरक. जोड शब्द नियमानुसार बघा, दाना पाणी जोडून आलं, पाऊस पाणी. काय तुमच्याकडे पाऊस पाणी कसं काय आहे की नाही? पाऊस पाणी नुसतं पाऊस म्हणतो का? तुमच्याकडे पाऊस कसं काय असं न म्हणता काय काय पाऊस पाणी कसं काय असं जोडून आलं. जुना पुराणा आहे, हे झालं जुनं पुराणा झालं. आता ते असं म्हणतात बघा, जुनं झालं नुसता शब्द, जुना पुराणा जोडून आले शब्द. नरक हा सिंगल एकच शब्द आहे. म्हणजे समजलं, यामध्ये कुठंही जोडाक्षर नाही. आणखी कुठला शब्द होता तो? आणखी कुठला व्याख्या होतं बघ. आता योग्य असणारं विचारलं होतं का? सांग. ऐशाराम असा एक शब्द दिला होता, त्याच्यामध्ये ऐश आराम, ऐशोराम असं दिलं होतं ते. म्हणजे ऐशाराम हा जोडून आलेला एकच शब्द आहे. बाकीचे अशुद्ध शब्द दिले होते ऐशारामाचे म्हणून. ठीक आहे, समजलं तुम्हाला? हे जोड अक्षर आणि जोड शब्द यात फरक आहे बघा. जोडून आलेला अक्षर आणि जोडाक्षर यात फरक आहे. राहील लक्षात? जोडाक्षर म्हणजे काय आणि जोड शब्द म्हणजे काय? 1 मार्क तुम्हाला फिक्स झाला बघा. राहील लक्षात? जाऊया पुढं. चला.